सर्व्हिस मात्र भावानो एक नंबर आहे बरं. तो फरक आहे बघा, ही धुतलेला आहे आणि धुतलेला नाही. आण दे भाई आण दे. हाय मिस्त्री. तर नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज बघा लय दिवसांनी म्हणजे जवळजवळ 20-25 दिवसांनी गाडी हॉल्ट पडली. आता काय विषय आहे, 20-25 दिवसानंतर गाडी हॉल्ट पडली. मध्ये एक बघा गोकुळ शिरगावला मी पुढल्या व्हील अलाइनमेंट करायला गेलेलो, त्या दरम्यान जरा टिक्स आउट होत्या. ते आता तुम्ही व्हिडिओ बघितला आजच्याला जुना, आणि ती काय सक्सेस झालं नाही म्हणल्यावर बरोबर बघा टिक्स ऑर्डर केल्यानंतर आज 20-22 दिवसानंतर आज त्या रिक्षा आलेल्या, आणि त्यासोबत आज टायरांचं पण रोटेशन आहे. आता रूट तसा हा कोल्हापूर पुणे म्हणजे सकाळी पुण्यात आलो आणि आज काय गाडी हॉल्ट असल्यामुळे आज काही रिटर्न नाही. चला तर म्हटलं गाडीची आता कसं आहे, उन्हाळा पण चालू झाला आहे आणि आता एक 2-3 दिवसात सीझन पण चालू होतो या म्हटलं गाडी अशी तशी हॉल्ट पडली आज तर लागलीच छोटी जनरल चेकअप पण म्हणतोय त्याला आपण, आणि किरकोळ एक 4 ते 5 काम आहे ते आज करून घेतो. तर आता आपण आहे ती कोल्हापूरमध्ये, ड्रॉपिंग वगैरे झालं सगळं आणि टायर घ्यायची आणि 4-5 काम आहे ती पुढे बघूयात की आपण. काय विषय, रोडचा जो आपलं रेग्युलर रूट आहे कोल्हापूर पुणे कोल्हापूर, तर अजून तर काय 1.5-2 महिने तसं मांडाचा, तर पावसाळा होईपर्यंत तरी काही काम होत नाही. कारण की कसं आहे, घाई गडबडीनं उगाच ती परत खेळखंडोबा हो या सगळ्या कामाचा. म्हणजे मी एक उदाहरण देतोय, हे आपल्या हातात नाही. सरासरी इथून पुढे एक 6 महिने ते कम्प्लीट टोटली 6 महिने लागणार सोगा रस्ता व्हायला, सातारा ते कोल्हापूर किंवा इकडं पाक सातारा कागल रोड ज्याला आपण म्हणतो. तर 6 महिने, आज आता हे महिना चालू आहे 4था, म्हणजे पूर्ण पावसाळा झाल्यानंतर ती पण पावसाळ्यात जर का काम झालं तर ठीक, म्हणजे काम चालू राहिलं तर मग पावसाळा संपल्यानंतर काम होईल. आणि आता पावसाळ्यात जर का काम नाही झालं तर मग अनेक 2 महिने तर आरामशीर बघा दिवाळी उजडल पूर्ण रस्ता चालू व्हायला. घेतो आता रनिंग मध्येच. झाली काय गाडी कुठली लावल्या, असा विषय केलाय यो. बरोबर. तर म्हणजे आलोय बघा मेन रोडला टायर घ्यायला, सियाट शॉपी निखिल टायर्स इथेच आहे महाराजा हॉटेलच्या जवळ. त्यासोबतच रिक्षा नवीन आणले त्या बघा. आडवीच जाऊ द्या. मागल्या वेळेस ऑर्डर केलेली येऊ दे, जान दो जाऊ द्या. चला बसताय का, आण दे भाई आण दे. चला जाऊ दे. हे झालं का बोलणं. ही बघा कोल्हापूर आपलं मार्केट यार्ड आहे, त्या मार्केट यार्डच्या कडेलाच ही दुकान आहे. आणि इकडे आपला यो सिमेंटचा धक्का. आणि आता इथं आम्ही आलोय, म्हणजे आता ह्या डिक्सा पहिल्या फिटिंग करून घ्यायच्या. आणि आता टायर रोटेशन कसं आहे बघा, ही जे पुढला जोड आहे तो ह्यो राईटचा टायर तो जाणार ती लेफ्ट साईडला आत, म्हणजे ही पुढली जाणार लेफ्ट साईडला मागं आणि लेफ्ट साईड जाणार राईट साईडला. आता ही काय झालंय, परवा दिवशी जरा गाठल्यामुळं हा डिक्स, अरे काय गाड्यासारखा गड्या डिक्स उचलला एकट्यानं उचलली पाहिजे. थांब जरा ही जोड दाखवूच. आता हे जोड खराब झालाय आतला, तर पूर्ण धाग्याला लागलेला आहे. जा भावा तूच रे. आता कसं आहे,
हे भावाचं आपलं दुकान फेमस. तर मागादन चालू केलंय. अजून एक लगीन झालं पाहिजे. सुट्टी नाद करते काय? नात करते काय यायला लागतंय. यायला लागते. शहापुरे टायर्स. शहापुरे टायर नात करते काय? इकडे इकडे बघ, इकडे बघ. सकाळ भावाचं व्हिडिओ. शहापुरे टायर्स इकडे इकडे. शहापुरे टायर सकाळ 10 फिटिंग केली ती आता 2 जोड चालू आहेत. आता आणि बघा 6 फिटिंग करायची. मागं दाखवी बरं गाडी आपली. संपला विषय. विषय संपला. यायला लागतंय. शहापुरे टायर. शहापुरे टायर्स यायला लागतंय. मार्केट यार्डच्या कडेला आपल्या सिमेंटच्या धक्क्याजवळ. तर मंडळी खरं सांगायचं म्हणजे आता तशा कंपन्या पण अजून भरपूर आहेत त्या टायराच्या. पण खरं सांगायचं तर सियाट का वापरावे माणसाने तर 3 काळ म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा 3 काळात सोल याचं अजिबात तुकडं पडत नाही. ती टायर जास्त चालतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी आहे तिथनं टायराचा लय प्रॉब्लेम असते. इथनं तर सियाट क्वचितच एखादा टायर म्हणजे 1000 टायरामागे एखादा टायर असा खराब होतो. तसं अजून चांगल्या ब्रँडेड कंपनी आहे पण त्यातल्या त्यात सियाट कधीही बेस्ट. तर मध्ये काय झालंय मागल्या काचाची जरा वाईट खाली गेली. आणि काय विषय आहे बघा एवढं साधं सिंपल डिझाईन आहे. साधं सिंपल इंजिनिअरिंग आहे. त्याला इंजिनिअरिंगच म्हणायचं सोडा. जरी कुठलं तरी एवढाच भाग बदला येतो. आजकाल बघताय तुम्ही की नवीन ज्या लेटेस्ट गाड्या आली त्या तर त्याला सगळी पूर्ण असेंब्ली म्हणजे पूर्ण काच आहे. एक जरी कुठलं तरी सगळं बदला येते. आता हे तर कसं आहे ह्यो पोर्शन वेगळा आहे, ह्यो पोर्शन वेगळा आहे. म्हणजे ही जवळजवळ मॅन्युफॅक्चरिंग आहे 2019ची. 2019 हा बरोबर 2019ला मॅन्युफॅक्चरिंग केलंय. आणि एवढे म्हणजे हाय लेवलची कंपनी असून जर काही साधी डिझाईन देत असतील तर आपल्या सुद्धा ह्या लोकल कंपन्या त्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम नसणार. कसं आहे बघा साधं सिंपल डिझाईन बरं असते. आता बघता तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर असू दे किंवा मोठ्या असल्या बसेस असू दे ट्रक असू देत तर तिने अखंड काल द्यायला लागलेली. म्हणजे जरी काय प्रॉब्लेम झाला तर ती सगळी काचच बदलली पाहिजे. आता हे काढून घेतो. इकडचं काढलंय तसं त्या साईडची दोन्ही काचायचं मला. हे आता आपण कॅमेराची 2 काय आहे. शो फरक आहे बघा. ही धुतलेला आहे आणि धुतलेला नाही. येऊ दे. जसं त्या साईडला धुतलं तर दुसरी साईड आहे बघा. जरा ऊन पण लागायला लागले. भावाला म्हटलं चल जरा कॅमेरामॅन आज करायसाठी आलेला म्हटलं कॅमेरा पकडून. भांड्याचा साबणाचा उपयोग असा असतो.
तरी पण बघा कधी कधी स्क्रू जाम होती ती टाईट होती ती किंवा निघत नाही तर बसवताना का नाही काढलं ज्यावेळेस स्क्रू काढलं त्यावेळेस असं पाण्यात भिजवत ठेवायचं म्हणजे जी राळ असती ज्यानं स्क्रू तांबारते ती तर ती राळ निघून जाते एक आज इतर काय तरी आता काय स्क्रू टाईट केल्यानंतर आता हे कसं दिसतंय बघा मग इकडे दाखव तो फरक असतो आणि कसं आहे आपल्यासोबतच कोणतरी प्रवास करणार असतंय त्यामुळं आपण चुकायचं नाही काय करा उचलणार आहे टायर पण फुडली बसवून ठेवली बघा आम्ही तिकडं तर काचा साफ करस्तोवर विजय इकडे सोरायला लागलेला ह्या साईडला पण बसविला आणि इकडं पण बसविला बघा आता ही गाडी झुकल्या का तर हाईट खालवर करायला लागती गाडीचं अंतर किती राहिले बघा टायरात आणि जमिनीत ही जशी पुढली दोन काढली ती आता मागं लेफ्ट साईडला टाकायची चालली ती म्हणजे राईटचा पूर्ण हात आणि लेफ्टचा बाहेर कारण की गाडी आपली लेफ्ट साईडला झुकून चालते कुठली पण आपली सगळ्याच गाड्या लेफ्ट साईडला झुकून चालते त्यामुळं ती बदलायची चालली ती बघा आणि त्यानंतर आम्ही एसीच्या जाळ्या साफ करून घेणार आहे ती पण आता इथं करायच्या का वर्कशॉपला गेल्यावर करायच्या बघूया सर्व्हिस मात्र भावानू एक नंबर आहे बरं काय 10 रुपये नाहीत पैसे 10 रुपये अरे मी माझं पाकिट वर आहे माझा हप्ता घेऊन जातील सगळं जोर लगा की हायशा जमलं तर म्हणजे प्लॅन जरा चेंज झालेला आहे आता उन्हाळा पण म्हटलं गॅसची पण लेवल बघावी हे बघा ओके जरा लागलीच गॅस चेक करून घेतो तर म्हणजे बघा कसं आहे डिक्सा चेंज केलेला परिणाम म्हणजे फरक बघा किती 60च्या स्पीडला सुद्धा गाडी वायबल होत होती आणि आता डिक्सा बदलल्यावर डिक्सा प्लस टायर म्हणजे टायर चाटल्यामुळे बघा आणि डिक्सा आउट असल्यामुळे टायर चाटलेली पूर्ण त्यामुळे बघा हे प्रॉब्लेम येत होता म्हणजे स्टेअरिंग वायबल होत होतं आणि गाडी अशी चढगत होत होती आता बघा दोन्ही पण चेंज केल्यामुळं स्टेअरिंग अजिबात स्मूथ म्हणजे गाडी चालायला लागली आणि तर आता आम्ही आहे ते उजळवाड्याला म्हणजे आपल्या हायवेला आणि आता जायचं आहे आपण अखिल मिस्त्रीच्या वर्कशॉपला तर टायरांचा आणि डिक्साचा तर प्रॉब्लेम मिटला आणि तोपर्यंत बघा विजयनं जाळ्या पण काढल्या तर जाळ्या काढल्या म्हणजे त्याला जायचं आहे पार्टीला एक आहे त्याची तलकली मगा त्यासाठी चालल्या कुठनं नवं तिथं गोष्टी आहे हाय मिस्त्री काय म्हणताय जेवण झालं जरा गॅस चेक करा की आमचा म्हणजे गाडीचा मीटर नवीन आणली काय ओ सरदार जी की हाल काय चाललंय की काय झालंय गाडीला हा नाही आमचं होय गाडीच दुखायला लागले जरा गरम व्हायला लागलेलं गार होईना झाल्या मिस्त्री बेरिंग पण चेक करा इथे लागतो किती म्हणजे हाय गॅस जरा चालू केल्यावर काय होतं माहिती आहे का बेरिंग वाजले का आवाज हो गड्ड्याला हिच्या पुढे गेला का मग जरा त्यानं गुन्हा केवढा लावलाय एसी चालू कर
काय का सुरुवातीला आवाज मारतो हा त्यानंतर नाही रेस करू दे का रेस कर की एक सारखी दर 15 वर बंद कर काय झालं आवाज मारतोय येतोय ना आवाज कसला तरी बंद कर गाडी पूर्ण हे आता मारण झालंय तर म्हणजे इथलं आता काम झालं गॅस भरायला लागत नव्हता गॅस आहे भरपूर आणि कॉम्प्रेसरचा विषय काय झाला की तुर्तास तर चालतो या कधी आता काय सीझन पण चालू व्हायचं आहे त्यामुळे मग मॅनेजमेंट म्हणली की थांबा जरा आधी अवेलेबल दुसरा कॉम्प्रेसर करायचा आणि मग योग खोलायचा कसं आहे आता खोललं की गाडी 2 ते 3 दिवस उभं राहणार त्यामुळं म्हणले की आधी चालतंय तिथपर्यंत म्हणजे मिस्त्री पण म्हणले की ठीक आहे बघू अवेलेबल करतो आणि त्यानंतर आपण बसवायचं तर आता आज काही 4-5 कामं झाली दिवस पण आज मावा आता वाजले जवळजवळ 5 आणि आज काय तर मस्तपैकी घरी जायचं उद्या दुपारीच यायचं तर थांबतो इथंच मंडळी आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद राम राम